नमस्कार आणि वेलकम बॅक. आपल्या घरामधल्या छोट्या किंवा मोठ्या वस्तूंना जर आपण चांगलं जपलं किंवा त्याची व्यवस्थित काळजी घेतली तर त्या वस्तूही खूप वेळेपर्यंत आपली साथ देतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये अशाच काही टिप्स मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, ज्यामुळे आपल्या घरातल्या वस्तूंची आपल्याला व्यवस्थित काळजी घेता येईल, वस्तू लवकर खराब होणार नाही आणि त्यामुळे आपले जास्त पैसे खर्चही होणार नाही. आजकाल आपल्या बहुतेक घरांमध्ये टीव्ही असतोच, जो LED टीव्ही असतो आणि LED टीव्ही थोडेफार महागडे असतात. तर याला आपण प्रॉपर मेंटेन करण्यासाठी काही टेक्निकल गोष्टींकडे तर आपल्याला लक्ष द्यायचंच आहे, पण याच्या क्लिनिंग पार्टकडेही आपल्याला थोडंफार लक्ष द्यायचं आहे. म्हणजे याला क्लीन करताना डायरेक्टली पाणी लावायचं नाही आहे. त्याचबरोबर याला क्लीन करताना तुम्ही न्यूजपेपरचा वापर करू शकता. त्याच्याने आपल्याला हा टीव्ही क्लीन करून घ्यायचा आहे. आणि जर तुम्हाला कपड्याचा वापर करायचा असेल तर नॉर्मल कपडा न वापरता तुम्ही अशा प्रकारे मायक्रोफायबरचा क्लॉथ वापरू शकता. कारण मायक्रोफायबरच्या क्लॉथ वापरामुळे टीव्हीला स्क्रॅचेस पडत नाही, टीव्ही आपला भरपूर व्यवस्थित राहतो आणि क्लिनिंगही व्यवस्थित होऊन जातं. आपल्याकडे हे जे मिक्सर ग्राइंडर असतात हे वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये आणि वेगवेगळ्या डिझाईनमध्ये असतात. माझ्याकडे जो हा मिक्सर ग्राइंडर आहे त्याला तुम्ही पाहू शकता, खालचे जे स्टँड आहेत ते असे सक्शनवाले आहेत. तर या मिक्सरला जर डायरेक्टली मी किचनच्या ओट्यावरती ठेवला तर तो अगदी पॅक होऊन जातो, कारण खाली सक्शन स्टँड्स आहेत. तर तुम्ही पाहू शकता, मूव्हमेंट करण्यासाठीही थोडं अवघड जातं. म्हणजे मला जोर लावावा लागतो आणि त्यानंतर मिक्सर निघतो. अशामुळे काय होऊ शकतं की मिक्सरचे जे खालचे पाय आहेत ते लवकरात लवकर खराब होऊ शकतात. यासाठी नेहमी अशा प्रकारचे जर मिक्सरचे स्टँड असतील ज्याला सक्शन आहे खालून, त्यासाठी तुम्ही खाली काहीतरी प्लास्टिकची प्लेट किंवा ट्रे यूज करा. आणि ज्या वेळेस याच्या खालच्या ट्रेचं किंवा प्लेटचं तुम्हाला क्लिनिंग करायचं असेल तेव्हा याला आपण कपड्यावरती ठेवायचं आहे, पण डायरेक्टली किचन प्लॅटफॉर्मवरती ठेवायचं नाही आहे. याचबरोबर मिक्सरचं क्लिनिंग करताना खालची जी त्याची मशीन असते तिथे आपल्याला बिलकुल पाणी लावायचं नाही आहे. त्याचं तुम्ही क्लिनिंग करताना एखाद्या ओलसर कपड्याने पुसून घ्यायचं आहे, जेणेकरून खालची मशीन खराब होणार नाही आणि मिक्सर जास्त दिवस टिकेल. आता तुम्हालाही जर माझ्यासारखा चष्मा लागलेला असेल आणि तुम्ही चष्मा वापरत असाल आणि कधी तुम्हाला जर दिसलं की आपला चष्मा खराब झालेला आहे, तर चुकूनही घाई गडबडीमध्येही आपण रुमालाने किंवा इतर कोणत्याही कपड्याने याला स्वच्छ करायचा नाही आहे. त्याऐवजी आपल्याला चष्म्याच्या बॉक्समध्ये जो आपल्याला छोटासा कपडा आलेला असतो त्या कपड्यानेच आपल्याला आपल्या चष्म्याचं क्लिनिंग करायचं आहे. कारण तो कपडा सॉफ्ट असतो आणि त्याच्याने व्यवस्थित क्लिनिंग होऊन जातं चष्म्याच्या काचेचं. आणि त्या व्यतिरिक्त जर आपण कोणताही कपडा घेतला तर त्याच्यामुळे आपल्या चष्म्याच्या काचेला स्क्रॅचेस पडतात. त्यातून आपल्याला व्यवस्थित दिसत नाही आणि नवीन चष्मा घ्यावा लागतो. ही अगदी बेसिक टिप आहे, पण महत्त्वाची आहे. आता इथे ना एक एकदम बेसिक आणि सिंपल गोष्ट आहे जी मी सुद्धा कित्येक वेळा किचनमध्ये काम करताना विसरते, ती म्हणजे आपल्या कपड्यांवरती ॲप्रन घालणे. कारण काम करताना आपले हात कधी तेलकट होतात किंवा आपल्या कपड्यांनाही काही वेळेस काही लागण्याची शक्यता असू शकते. आणि काही वेळेस भांडी घासताना आपल्या कपड्याचा जो पोटाच्या इथला भाग असतो तो ओट्याला घासला जातो आणि त्याच्यामुळेही आपले कपडे लवकर खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे किचनमध्ये काम करताना आपण नक्कीच ॲप्रन वापरायला पाहिजे, जेणेकरून आपले कपडे लवकर खराब होणार नाही आणि ते व्यवस्थित राहतील. कारण काही वेळेस आपण चांगले कपडे घालूनही काम करत असतो. आता आपल्या घरामध्ये वेगवेगळ्या गोष्टींचे रिमोट्स असतात. टीव्हीचा, एसीचा किंवा आणखीन कशाचा रिमोट असतो आणि ते रिमोट जर खराब झाले
तर त्याला क्लिनिंग करणं खूप अवघड आहे किंवा थोडंफार किचकट आहे असंही आपण बोलू शकतो। मी आधीही एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपल्या घरातल्या सगळ्या रिमोट्सला अशा प्रकारे आपण प्लास्टिकने कवर करून घ्यायचं आहे, ज्यामुळे रिमोट्स लवकर खराब होणार नाही आणि त्याला क्लीन करायचा जास्त प्रॉब्लेम येणार नाही। म्हणजे आपल्याला क्लिनिंग करायचं असेल तर वरच्या प्लास्टिकलाच आपण पुसून घेऊ शकतो किंवा कधीतरी आपण प्लास्टिक काढून रिमोट्सला आतमधून थोडंफार पुसून घेऊ शकतो आणि अशा प्रकारे आपल्या घरातले सगळे रिमोट्स व्यवस्थित राहतील आणि जास्त वेळेपर्यंत टिकतील। काचेची भांडी ही आपल्या सगळ्याच गृहिणींना प्रिय असते। आता काचेच्या भांड्यांना जपायचं म्हणजे नक्की काय करायचं, तर सर्वात प्रथम ह्या भांड्यांना त्यांची एक वेगळी जागा द्यायची, म्हणजे तिथे डिस्टर्ब केल्या जाणार नाही। त्यानंतर काचेची भांडी ज्या वेळेस आपण हाताळतो, म्हणजे जर ओट्यावरती ठेवायची असतील तर तेव्हा त्याच्या खाली एखादी प्लेट ठेवा किंवा एखादा कपडा अंथरून घ्या आणि त्याच्यावरती काचेचे भांडे ठेवा। त्यानंतर ज्या वेळेस आपण भांडी घासत असू त्यावेळेस काचेची भांडी ही स्टीलच्या किंवा इतर कोणत्या भांड्यांबरोबर मिक्सअप नाही करायची। सेपरेट एखाद्या जागेवरती ही भांडी आपल्याला ठेवायची आहे, कारण जर आपण इतर भांड्यांबरोबर मिक्सअप केली तर त्याला स्क्रॅचेस येऊ शकतात किंवा दुसऱ्या भांड्यांचं वजन त्याच्यावरती पडलं जाऊ शकतं आणि त्यामुळे ते डॅमेज होऊ शकतं। आणि ज्या भांड्यांना आपण रोज वापरात आणत नाही त्या भांड्यांना एखाद्या पेपरमध्ये कवर करून आपल्याला ठेवून द्यायचे आहेत, जेणेकरून ती भांडी व्यवस्थित राहतील। आपल्या वॉशिंग मशीनचं हे जे फिल्टर आहे याच्यामध्ये कपड्यांचे कित्येक वेळा धागे अटकलेले असतात, कचरा अटकला जातो आणि जर याचं क्लिनिंग केलं नाही तर हा कचरा पुन्हा आपल्या कपड्यांना लागतो। त्यासाठी नियमितपणे दर महिना आपण हा फिल्टर क्लीन करून घ्यायचा आहे। याचा आतला जो पार्ट आहे तिथे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता सगळे घाण अटकलेली असते, तर हे आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि एखाद्या जुन्या टूथब्रशने आणि थोडंसं डिटर्जंट टाकून याला आपण क्लीन करून घ्यायचं आहे किंवा आपलं जे हँडवॉश असतं त्याच्यानेही तुम्ही क्लीन करून घेऊ शकता। या व्यतिरिक्त जर तुम्हाला मशीनचा टब क्लीन करायला जमत असेल तर तेही अधूनमधून करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली मशीन प्रॉपर मेंटेन राहील। कित्येक वेळा आपल्या सिंकचा जो पाईप असतो तो चोकअप होतो आणि त्यामुळे सिंकमध्ये सगळं पाणी तुंबल्यासारखं होतं। यासाठी सर्वात प्रथम तर आपण सिंकमध्ये जाळी ठेवायची आहे, पण तरीसुद्धा जर सिंकमध्ये पाणी तुंबत असेल आणि पाईप चोकअप होत असेल तर अशा प्रकारे आपण क्लिनिंग पावडर वापरायची आहे। इथे मी ड्रेनेक्स पावडर वापरलेली आहे, जी आपल्याला सिंकमध्ये डायरेक्टली टाकायची आहे। जरा वेळ ती पावडर तशीच ठेवायची आहे आणि त्यानंतर आपण पाण्याने स्वच्छ करून घ्यायचं आहे, जेणेकरून पाईपमध्ये काही घाण जमा असेल तर ती सर्व क्लीन होऊन जाईल। तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते। आशा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसहित। तोपर्यंत मस्त रहा, हसत रहा आणि स्वतःची काळजी घ्या। धन्यवाद।